नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन आणि सायली कॅफेमध्ये पोहोचलेले असतात. अर्जुनला मेसेज येताच अर्जुन सायलीला म्हणतो, त्याचाच मेसेज आलाय, मी त्याला अगोदर लोकेशन पाठवतो आणि सगळं काही सांगतो असं म्हणत आता अर्जुन मेसेज करत म्हणतो की हो आम्ही तिथे पोहोचलोच आहोत, तू सुद्धा या कॅफेमध्येच ये आणि हो इथे आल्यानंतर मला मेसेज कर. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता अधिराज आपल्या ड्रायव्हरला म्हणतो, विनोद दादा, तुम्हाला माहीत आहे माझ्याकडे मोजता येणार नाही इतका पैसा आहे, परंतु तो पैसा खर्च करायला, त्या पैशावर अधिकार दाखवायला जवळची व्यक्तीच नाही. आयुष्यात प्रेम नसण्याच दुःख काय असतं ना हे तुम्हाला नाही कळणार. मी जे करू शकतो ते करू शकतो आणि तुमच्याकडे तुमची आई आहे, तुम्ही तुमच्या आईची काळजी घ्या, त्यासाठी लागेल तितका खर्च करायला मी तयार आहे. आता मात्र विनोद दादा तिथून निघून जातात. तर इकडे हे सगळं काही प्रियाने ऐकलेलं असतं. प्रिया विचार करत म्हणते, बापरे, याने 10 लाख रुपये सहज कोणाच्या तरी आईला तिच्यावर होणाऱ्या उपचारांसाठी देऊन टाकलेत. म्हणजे तिच्या ट्रीटमेंटसाठी सहज 10 लाख रुपये दिलेत या माणसाने. आणि एवढे पैसे आहे या माणसाकडे, नक्की हा कोण आहे, कोण असं म्हणत आता प्रिया विचार करू लागते. आता प्रिया विचार करत म्हणते, आणि हो खरंच हा एकटा असेल तर याची न मोजता येणार संपत्ती वाया नको कोणाच्या आईला. आणि त्यासाठीच प्रिया आपल्या गळ्यातील मंगळसूत्र काढून पर्समध्ये ठेवते आणि गाडीमध्ये ठेवलेल्या वानसामानाच्या पिशव्या ती पुन्हा एकदा हातात घेते आणि त्या रस्त्याने चालत असते. आता मुद्दामहून प्रिया अधिराजच्या समोरून जाते. आता अधिराजच्या समोर येताच इथे प्रिया चक्कर येण्याच नाटक करते आणि मुद्दामून अधिराजच्या अंगावर पडून घेते आणि म्हणू लागते, आई चक्कर आली. तर आता अधिराज तिला सावरतो आणि विचारतो, मॅडम काय झालंय, तुम्हाला कोणता त्रास होतोय का. तर आता प्रिया म्हणू लागते की हो मला चक्कर येते. तर आता अधिराज प्रियाला म्हणतो, तुम्हाला जरा बसण्याची गरज आहे, थांबा, तुम्ही इथे खाली कुठे बसू नका, तुम्ही गाडीतच बसा असं म्हणत अधिराज गाडीचा दरवाजा उघडतो आणि प्रियाला गाडीत बसवतो. तर आता प्रिया मनाशीच म्हणते, ही अलिशान गाडी कायमची माझी झाली तर किती बरं होईल. असं वाटते की मी शुद्धीवर येणं हे ह्याला दाखवायलाच नको असंच या गाडीमध्ये झोपून राहावं. आता प्रिया मुद्दाम होऊन बेशुद्ध होण्याच नाटक करते. तर अधिराज प्रियाला विचारतो की मॅम, तुम्हाला पाणी हवंय का. आता प्रिया काहीच बोलत नाही आणि म्हणूनच अधिराज प्रियाच्या डोळ्यांवर पाणी मारत तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो. आता प्रिया शुद्धीवर येण्याच नाटक करते आणि म्हणू लागते, मी कुठे आहे. तर अधिराज म्हणू लागतो, मॅम काळजी करू नका, तुम्ही माझ्यासोबत आहात, म्हणजे माझ्या गाडीत आहात, तुम्ही सेफ आहात, नका विचार करू आणि नका स्वतःला त्रास करून घेऊ. अधिराज प्रियाला विचारतो, मॅम तुम्हाला पाणी हवंय का. तर प्रिया लगेच पाणी पिते आणि नंतर नाटक करत म्हणते, मी इथे मला काहीच आठवत नाहीये. तर अधिराज प्रियाला म्हणतो, मॅम तुम्ही काळजी करू नका, मॅम तुम्हाला कदाचित चक्कर आली, उन्हामुळे नाजूक आहात ना, आणि सुंदर तर तुम्ही आहातच, सुंदर मुली नाजूकच असतात. आता प्रिया त्यांच्याकडे पाहते तर ते म्हणू लागतात, तुम्हाला अचानक चक्कर आली ना, मला तर काहीच कळेना की काय करावं, आणि तुम्ही अचानकच माझ्या अंगावर पडलात, मग मी लगेच तुम्हाला सावरलं आणि माझ्या गाडीत बसवलं. आता प्रिया अगदी घाबरल्याच नाटक करते. आता प्रिया दामून सॉरी बोलण्याच नाटक करते. तर अधिराज म्हणू लागतो, अहो सॉरी कशाला, खरं तर सकाळी उठल्या उठल्या मी कुठल्या तरी पुण्यवान माणसाचा चेहरा बघितला असेल, त्यामुळे माझं नशीब फळखळलं आज आणि मला तुम्हाला मदत करता आली. तर प्रिया विचार करत म्हणते, हा पहिल्याच नजरेत घायाळ झालेला दिसतोय. प्रिया म्हणते, पुण्यवान माणसाचा चेहरा तू नाही मी बघितला असणार. अरे माझंच नशीब किती फळखळलं हे तुला कळत नाहीये, कसं सांगू मी. तर आता इथे अधिराज प्रियाला म्हणतो, सॉरी मॅडम, मी स्वतःची ओळखच करून दिली नाही असं म्हणत आता अधिराज आपली ओळख
करून देत म्हणतो, मी अधिराज सरदेसाई. आता अधिराज प्रियासमोर हात पुढे करतो. तर प्रिया आपली ओळख करून देत म्हणते, मी प्रिया थक्यू. हा तुम्ही मला मदत केली. तर अधिराज म्हणू लागतो, थक्यू कशाला, पण मॅडम आता तुम्हाला बरं वाटतंय ना. तर प्रिया नाटक करत म्हणते की हो, आता मला थोडं बरं वाटतंय, मी निघू का. तर विजय म्हणतो, हो काहीच हरकत नाही. आता प्रिया तिथून गाडीतून खाली उतरण्याचे नाटक करते आणि त्या पलीकडे जाऊन पुन्हा एकदा आपल्याला चक्कर येते असं ती नाटक करत तिथे पुन्हा बसते. तर अधिराज विचारतो, मॅडम काय झालंय, त्रास होतोय का. तर प्रिया नाटक करत म्हणते, हो ना, मी उठल्यावर मला लगेच चक्कर येते, गरगरतय, मला काहीच कळत नाहीये. तर आता अधिराज म्हणतो, मॅडम मी तुम्हाला अशा अवस्थेत एकट्याला कुठेही जाऊ देणार नाही. असं म्हणत अधिराज स्वतःच्या रुमालानेच प्रियाचा घाम पुसतो, तिला शांत करतो आणि म्हणू लागतो, मॅडम खरंच तुम्हाला काहीतरी पिण्याची गरज आहे. खरं सांगू का, तुम्हाला त्रास होतोय आणि ते मी नाही पाहू शकत. त्यामुळे इथे बाजूलाच कॅफे आहे, आपण तिथे जाऊया. तुम्ही जरा कोल्ड्रिंक प्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. कारण तुम्हाला जर काही झालं तर मी स्वतःला माफ नाही करू शकत. त्यामुळे मॅडम मी तुम्हाला एकट्याला कुठेच जाऊ देणार नाही. तर प्रिया अगदी अधिराजला नाटक करत म्हणते, नको उगाच तुम्हाला कशाला त्रास. तर अधिराज म्हणतो, मला कसला आलाय त्रास, आणि एवढ्या सुंदर मुलीला मदत करण्याचा त्रास वगैरे काही नसतो. तर आता प्रिया म्हणते, अहो पण. तर अधिराज म्हणू लागतो, पण वगैरे काही नाहीये, इथे जवळच एक कॅफे आहे, आपण तिथे जातोय कोल्ड्रिंक पिण्यासाठी. तुम्हाला तिथलं कोल्ड्रिंक नक्कीच आवडेल, पण जर नाही आवडलं तर ते कॅफेस मी विकत घेईन आणि मग त्यांना सांगेन की मॅडमना जसं कोल्ड्रिंक हवंय तसं बनवून द्या. आता हे ऐकल्यानंतर प्रियाच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहून अधिराज म्हणतो, कमाल आहे, किती छान स्माईल आहे तुमची, खरं तर कमाल आहे. तुम्ही हसल्यावर अजून सुंदर दिसता. हे सगळं काही कसं मॅनेज करता तुम्ही. तर प्रिया नाटक करत म्हणते, जाऊयात का आता आपण कॅफेला. तर आता अधिराज म्हणतो, शुअर. असं म्हणत आता अधिराज प्रियाला कॅफेला घेऊन जातो. आता अधिराज गाडीत बसण्या अगोदर मोबाईल पाहतो, अर्जुनचे मेसेज पाहतो आणि त्यानंतर प्रियाला घेऊन कॅफेच्या दिशेने निघालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता इथे सायली अर्जुनला म्हणते, अहो आता तरी सांगा ना, हा अधिराज कोण आहे. तर आता अर्जुन म्हणू लागतो, अधिराज सरदेसाई हा माझ्या कॉलेजमध्ये होता, परंतु त्याने अर्धवटच कॉलेज सोडलं, कारण तसंही त्याला लॉ करायचं नव्हतं आणि त्याला लॉयर व्हायचंही नव्हतं. त्यांचा फॅमिली बिझनेस आहे. खरं तर या साहेबांना ना ॲक्टर व्हायचं होतं. आमच्या कॉलेजच्या यूथ फेस्टिवलमध्ये बेस्ट ॲक्टरचा अवॉर्डही त्याला मिळाला. तर सायली म्हणू लागते, पण आपण तुमच्या कॉलेजच्या मित्रांना ज्यावेळी मागे भेटलो त्यावेळी यांना बघितलं असं मला तरी आठवत नाही. तर अर्जुन म्हणतो, त्यावेळी तो इंडियात नव्हता, इंडियाच्या बाहेर होता आणि म्हणूनच तो येऊ शकला नाही. पण आत्ता जेव्हा आपण डिस्कस करत होतो त्यावेळी मला वाटलं की या कामासाठी तो अगदी परफेक्ट आहे. नाही म्हणजे या निमित्ताने आपलं कामही होईल आणि त्याची ॲक्टिंगची हाऊस त्या निमित्ताने का होई ना पूर्ण तरी होईल. तर आता सायली अर्जुनला म्हणते पुन्हा एकदा म्हणजे. तर आता अर्जुनला सायली विचारते, या अगोदर सुद्धा तुम्ही त्यांची हेल्प घेतली होती का. तर अर्जुन म्हणतो की हो, या अगोदर सुद्धा माझ्या 1-2 केसेससाठी त्याने मला हेल्प केली होती. काय मस्त ॲक्टिंग केली होती त्याने, मला आजही आठवते. खरं सांगू का, एका केसेमध्ये एक लाईन खरं बोलतोय की नाही याचं कन्फर्मेशन करण्यासाठी मी फक्त त्याला पाठवलं होतं, तेव्हा तर हा साऊथ इंडियन बनून गेला होता. त्यावेळी माझ्या क्लायंटला संशयसुद्धा आला नाही, त्या माणसाला कळालसुद्धा नाही की हा मराठी माणूस आहे आणि फक्त साऊथ इंडियनची ॲक्टिंग करत आहे. कमाल ॲक्टिंग करतो, खरंच तुलाही आवडेल त्याची ॲक्टिंग. तर सायली म्हणू लागते, म्हणजेच आता अधिराज भाऊजींच्या मदतीने आपल्याला प्रियाच पितळ उघड पाडता येईल. तर अर्जुन म्हणतो की हो,
तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं अस्मिता तिच्या बाळाला खेळवत असते, परंतु अस्मिताच्या डोक्यात मात्र इथे फक्त सचिनचे विचार चालू असतात. अस्मिताला सचिनच बोलणं आठवतं, मला त्या साक्षी शिखरेने गोडाऊनमध्ये बंद करून ठेवलं होतं. मी फक्त तिला समीरा शेखर म्हणून ओळखत होतो. मी मान्य करतो, मी वाहत गेलो, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, असं म्हणत सचिन रडतच अस्मिताची आणि घरच्यांची माफी मागत असतो. हे सर्व क्षण अस्मिताला आठवत असतात. तर त्यानंतर पाडव्याच्या दिवशी अस्मिताच्या मागे लागणारा तो सचिन, की अस्मी, तू आताच्या आता डॅडना विचार की ते बंकेत जाऊन आले आहे की नाही. अस्मिता नकोम हाणत असताना सुद्धा सचिन अस्मिताला सतत पैशासाठी तगादा लावत असतो. डॅडना विचार काही करून ते कार्ड चालू करून घे. तर अस्मिता दादा त्याला म्हणालेली असते, तू एवढी घाई का करतो आहेस? अरे आता आपल्याला पैशांची तितकी गरज नाहीये आणि आज कुठली बंक ओपन असणार आहे रे, आज तर गुढी पाडवाय ना. तर सचिन म्हणतो, तरीसुद्धा तो मॅनेजर तुझ्या डॅडच्या ओळखीचा आहे, तो तुझ्या डॅडचे कॉल नक्कीच घेईल. हे सर्व अस्मिताला आठवत असतं. तर त्यानंतर अस्मिताला आठवतं ते सचिनच दुसरं बोलणं की तुझे डॅड आज बंकेत गेले होते, पण तुझं बंक अकाउंट ॲक्टिव्हेट करण्यासाठी ते गेलेच नव्हते. इनफॅक्ट ते मॅनेजरला हे सांगण्यासाठी गेले होते की कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या मुलीला पैसे मिळायला नकोत. आणि पैशासाठी सतत अस्मिताच्या मागे लागणारा सचिन आणि अचानकच अस्मिताला कपाटात मिळणारे ते एवढे सारे पैसे आणि त्यावेळी सचिनने केलेली ती सारवासारव. त्यावेळी सचिन अस्मिताला म्हणालेला असतो की ज्यावेळी तुझं अकाउंट फ्रीज झालं त्यावेळी मी आई-बाबांकडे पैसे मागितले होते आणि त्यांनीच मला हे पैसे दिले आहेत. अस्मिता या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते आणि त्याचवेळी चैतन्य येतो. चैतन्य म्हणतो, हॅलो अस्मिताई, अर्जुन कुठे आहे? तर अस्मिता तिच्या विचारातच हरवून गेलेली असते. अस्मिता म्हणते, अर्जुन आणि सायली बाहेर गेले आहे. तर आता चैतन्य म्हणतो, बरं ठीक आहे, मी त्याला मेसेज करतो की मी तुझ्या घरी आलो आहे. असं म्हणत चैतन्य आता अस्मिताला मेसेज करायला घेतो. तर त्यावेळी चैतन्याचा लक्ष जातो की अस्मिता कुठल्यातरी विचारात हरवून गेलेली आहे. तर इकडे चैतन्यला अर्जुनचा मेसेज येतो की तू घरीच थांब, मी थोड्या वेळातच येतो. तर आता चैतन्य ओके असा मेसेज करतो. आता चैतन्य बाळाला खेळवण्यासाठी पुढे जातो. तो बाळाशी गप्पा मारत असतो, परंतु अस्मिताचा कुठेच लक्ष नसतो. तर चैतन्य म्हणू लागतो, बाळा, तुझी आई आज खूप सिरियस दिसते, पण तू मात्र तिला घाबरू नकोस. तुला सांगू का? अरे अर्जुन मामा आणि अश्विन मामा तिला चिडवायला लागलेत ना, की मग ती एवढे संतापते. असं म्हणत आता चैतन्य अस्मिताला हसवण्याचा प्रयत्न करतो, तिचा मूड पुन्हा एकदा चांगला करण्याचा प्रयत्न करतो. परंतु अस्मिताच्या डोक्यात मात्र सचिनचेच विचार चालू असतात. तर आता चैतन्य बाळाला म्हणतो, अरे बापरे, आज तर तुझी आई खूप इग्नोर करते, काहीतरी झालंय, तुझ्या आईचा मूड ठीक दिसत नाहीये. तर अस्मिता आपल्या बाळाकडे पाहते. आता चैतन्य तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु अस्मिता काहीच बोलत नसते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुनला आता अधिराजचा मेसेज आलेला असतो. अधिराज आणि प्रिया कॅफेमध्ये पोहोचलेले असतात. आता प्रियाने आपल्याला ओळखू नये यासाठी अर्जुन कॅप घालतो आणि सायली आपल्या चेहऱ्याला ओढणी गुंडाळते. आता अधिराज प्रियाला कॅफेत घेऊन येतो आणि म्हणतो, अगे ना बस, असं म्हणत तिला बसायला सांगतो. तर आता हे सगळं काही सायली अर्जुन पाहत असतात. आता अधिराज प्रियाची चौकशी करत प्रियाला म्हणतो, आता तुला बरं वाटते ना? तर प्रिया अधिराजकडे पाहते. तर आता अधिराज प्रियाला म्हणतो, सॉरी, मी चुकून तुला म्हणालो, पण तुला हटलेलं चालेल का? तर प्रिया अगदी अधिराजला प्रेमानेच म्हणते की चालेल, काय आवडेल. आता इथे अर्जुन सगळं काही शूट करून घेत असतो. तर इकडे अधिराज प्रियाला म्हणतो, आवडली? तर प्रिया म्हणते, काय? तर अधिराज म्हणतो, तुला म्हटलेलं आवडलं मलाही. तू अधिराज असं म्हणू शकतेस, मला नक्कीच आवडेल. तर प्रिया म्हणते, चालेल, मला
तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं चैतन्य अस्मिताला म्हणतो, काय झालं अस्मिताई, अगं एवढ्या क्यूट बाळाला तू खेळवतेस पण तुझ्या चेहऱ्यावरच हसूच कुठे गायब झालंय, चल तू लगेच पटकन बाळाला हसून दाखव. तर आता अस्मिता म्हणते, गेले काही दिवस माझ्या चेहऱ्यावरचा हसूच कुठे गायब झालाय. चैतन्य, अरे जिच्या आयुष्यात इतक्या सगळ्या गोष्टी घडत असतील, तिने मूड तरी कसा चांगला ठेवायचा सांग ना चैतन्य. तर आता चैतन्य म्हणतो, अस्मिताई मी समजू शकतो, मी एक गोष्ट तुला सांगितली तर ती पटणार नाही, पण हेच सत्य आहे. साक्षी शिखरेना कीड आहे, कीड एखाद्या माणसाला तिने धरलं ना तर अगदी पोखडल्याशिवाय राहत नाही. काल तिच्या समोर मी होतो आणि आता सचिन आहे, पण या सगळ्यात माझं नशीब चांगलं की माझ्यासोबत अर्जुन आणि सायली वहिनी होते आणि म्हणूनच मी या सगळ्यातून असा बाहेर पडू शकलो. आणि आता सायली वहिनी आणि अर्जुन या सगळ्यातून तुला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. प्लीज अस्मिताई जागी हो, तू या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर पड. अस्मिताई मी खरंच तुला सांगतोय, प्लीज जागी हो. साक्षी आणि सचिन यांचं नातं संपलेलं नाही आहे, हे सगळं नाटक आहे, हा सगळा बहाणा आहे. त्यांचं नात जसं सुरू आहे तसंच सुरू असणार आणि मला खात्री आहे की या सचिनच्या चॉईसही असणारच. आता मात्र अस्मिता चैतन्यकडे पाहते तर चैतन्य लगेच अस्मिताला म्हणतो, सॉरी मी असं काहीतरी बोलून गेलो. तर अस्मिता म्हणते, नाही चैतन्य, तू बोलतोयस ते अगदी खरं आहे आणि मलाही असंच वाटतं. तर अस्मिता आपलं मन मोकळं करत चैतन्याला म्हणते, चैतन्य मला तरी असं वाटते की त्यांचं जे प्रकरण चालू होत ते अजूनही थांबलेलं नाही. सचिन नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवतोय, हे मला नेहमी जाणवत असतं आणि त्याचं रोजचं वागणं पाहिलं ना की लक्षात येतं की तर मीच कुठेतरी मूर्खपणा करते. तर आता चैतन्य अस्मिताला विचारतो, रोजच वागणं म्हणजे? तर अस्मिता म्हणते, सांगते. असं म्हणत अस्मिता घडलेला सर्व प्रकार चैतन्याला सांगू लागते. तर दुसरीकडे कॅफेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं अधिराजने तर प्रियाला चांगलं चाळ्या तोडलेलं असतं. अधिराज प्रियाला म्हणतो, घे खरं सांगू का, मगाशी तुझ्या डोळ्यांमध्ये ही चमक मला दिसली नव्हती, कारण त्यावेळी तुला चक्कर आली होती, परंतु आता तुझ्या स्माईलमधील आणि तुझ्या डोळ्यांमधील ती चमक मला दिसते, म्हणजे तुझी स्माईल तुझ्या डोळ्यांपर्यंत पोहोचते. तर प्रिया नाटक करत म्हणते, परंतु माझ्या चेहऱ्यावरची स्माईल अशी क्वचितच येते. आता हे ऐकल्यानंतर सायली तर डोक्यालाच हात लावते. तर प्रिया नाटक करत म्हणते, कारण आयुष्यात जर दुःखच असेल मग दुसरं काय होणार, असं म्हणत प्रिया आता अधिराजचा विश्वास संपादन करण्यासाठी नाटक करू लागते. तर अधिराज प्रियाला म्हणतो, सॉरी मी पर्सनल प्रश्न न विचारतोय, पण मी जर तुला काही मदत करू शकलो तर खरंच मला आवडेल. तर प्रिया नाटक करत म्हणते, नाही मला नाही वाटत की कोणी माझी मदत करू शकेल. आयुष्यात एक प्रॉब्लेम असेल तर सांगेन ना, लहान असल्यापासून फक्त गरिबीत दिवस काढलेत रे. मी आता एका प्रायव्हेट कंपनीत रिसेप्शनिस्टचा जॉब करते आणि त्यात पगार पण अगदी जेमतेमच आहे. तर अधिराज म्हणतो, रिसेप्शन म्हणून जॉब करते असं म्हणत आता अधिराज प्रियाच्या हातांकडे पाहतो. तर प्रिया आता अधिराजला म्हणते, तुला या अंगठ्या खरा वाटतायत का? अधिराज पण नाही, या खोट्या आहे. असे दागिनेत काय 500 रुपयाला मिळतात? आता हे ऐकून सायली अर्जुन तर चक्रावून जातात. तर प्रिया पुढे गळ्यातील चैनमध्ये असणार पेंडंट दाखवत म्हणते, हे पेंडंट हे तर 420 रुपयाच अधिराज स्टेशनजवळ जे बुधवार मार्केट आहे ना तिथून घेतले. आता हे ऐकल्यानंतर सायली अर्जुनला काय बोलावं काहीच कळत नाही. प्रियाच्या खोटेपणाचा कहर इतका आलेला असतो की पैशासाठी ती एखाद्याला एवढं खोट सांगू शकते. हे सायली अर्जुनला एक एक गोष्टी नव्याने कळत असतात आणि मला तर असेच दागिने परवडणार ना, आणि नोकरीत जरा बरं राहावं लागतं म्हणून फक्त कपड्यांवर पैसा खर्च करावा लागतो. कारण प्रियाचे एवढे चांगले कपडे पाहिल्यानंतर अधिराजला संशय येऊ नये म्हणून प्रिया एक एक गोष्टी एवढ्या खोट्या सांगत असते की सायली
अर्जुनला काय बोलावं काहीच कळत नाही. प्रिया नाटक करत म्हणते, खरं तर परवडत नाही, मला पण चालायचंच असं म्हणत प्रिया अगदी आपल्याकडे काहीच नसल्यासारखं अधिराजला दाखवत असते. प्रिया पुढे नाटक करत अधिराजला म्हणते, पगार तर पुरतच नाही म्हणून काय उधारी तर सुरूच असते. हे वान समान हे बघतोयस ना, ते सुद्धा उधारीवरच घेतला आहे. तो दुकानदार गेल्या 3 महिन्याचे थकलेले पैसे मागत होता. अगदी हातपाय जोडून विनवण्या केल्या. म्हटलं, आजच्या आत्ताचा हा 1 महिना दे राशन. त्यावेळी कुठे त्यांनी मला हा वानसमान दिला आहे. तर आता अधिराज प्रियाला प्रश्न करत म्हणतो, तुझ्या व्यतिरिक्त घरी कोणी कमावणार आहे का? तर प्रिया म्हणते, आई बाबा आहे, पण आईला कॅन्सर झालाय आणि बाबा, त्यांना या सगळ्या परिस्थितीमुळे, या सगळ्या विचारांमुळे मध्येच प्रालाईच्या अटॅक आला. आता हे ऐकल्यानंतर सायली, अर्जुन थक्कच होतात. प्रियाच खोट्यावर खोट बोलणं चालूच असतं आणि यापेक्षाही खोट बोलत प्रिया म्हणते, मला एक लहान बहीणसुद्धा आहे, ती यावर शी 10वीला आहे आणि त्याच्यापेक्षा एक लहान भाऊसुद्धा आहे. या दोघांच्या शिक्षणाचा खर्च मलाच करावा लागतो. आता प्रियाच हे खोट बोलणं अधिराजला सुद्धा पचवणं जड जात असतं. परंतु अर्जुनच्या सांगण्यावरून अधिराज मात्र अगदी परफेक्ट ॲक्टिंग करत असतो. आता हे सगळं काही सायली, अर्जुन शूट करून घेत असतात. तर प्रिया खोट बोलत पुढे अधिराजला म्हणते, खरं सांगू का, मला त्या दोघांनाही खूप शिकून मोठं करायचं आहे. तर अधिराज प्रियाला म्हणतो, तू तुझ्या फॅमिलीसाठी इतकं सगळं करतेस ना. प्रिया, खरं सांगू का, तुझ्यासारख्या मुली खरंच क्वचितच मिळतात. तर प्रिया अधिराजला म्हणते, मी कितीही खंबीर असले तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींचा खूप ताण येतोय रे, खूप त्रास होतो या सगळ्याचा. म्हणूनच कदाचित मगाशी मला चक्कर आली असावी. आता मात्र सायली खूप चिडते आणि अर्जुनला म्हणते, धाकटी बहीण आणि धाकटे भाऊ हे कुठून आलेत? तर अर्जुन म्हणतो, त्यात आईला कॅन्सर आणि बाबांना प्रालाईज, हे कुठून? आता त्यांना फोनवर धमकी देत म्हणतात, महिप्तशिकची केस जर तू नाही घेतलीस ना, तर तुझी मुलगी सुखरूप सुटणार नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की प्रिया आपल्या पर्स पाहते, तर तिची छोटी पर्समध्ये नसते. प्रिया म्हणू लागते, माझी छोटी पर्स कुठे गेली? आणि म्हणूनच ती पुन्हा एकदा कॅकेच्या दिशेने येते. तर इथे अधिराज अर्जुन आणि सायलीला म्हणतो, इतकी खोटारडी मुलगी मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिली नाही. तर सायली म्हणू लागते, हिचा खरा चेहरा तर आपल्याला सगळ्यांसमोर आणायचा आहे. तर आता प्रिया ज्यावेळी कॅफेमध्ये येते त्यावेळी एका वेटरला प्रियाचा धक्का लागतो. प्रिया चिडते आणि म्हणू लागते, डोळे फुटले आहे का तुझे? आता त्याच वेळी सायली अर्जुन पाहतात. तर तिथे प्रिया आलेली असते. आता सायली अर्जुन प्रियाला कशा प्रकारे चकवा देतील? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.